माऊलींच्या मनामध्ये इच्छा प्रगट झाली की नामदेवरायाचा सहवास घडावा, नामाची संगत घडावी, नामस्मरण घडावं. पुष्कळाला नाम मुखात असतं पण स्मरण दुसरंच असतं. पण ठीक आहे, मुखात तरी आहे ना, हेही काही वाईट नाही. पण शब्द मोठा कौतुकायचा नाही का? नाम स्मरण, ज्याचं नाम त्याचं स्मरण. अशा पद्धतीने जर नाम घडलं, त्याच्याबद्दल घाबरण्याचंही काही कारण नाही आहे. 100 वेळा नाम घेतलं आणि त्याच्यातलं 10 वेळा जर नामाबरोबर स्मरण असलं तरी खूप झालं. 90 वेळा नसेल, किंबहुना एकदा जरी म्हटलं की राम म्हटल्यावर रामाचं स्मरण, त्या क्षणाला दुसरं कोण नाही. कृष्ण म्हटल्याबरोबर कृष्णाची मूर्ती, एवढी त्याच्यात ताकद आहे. आणि म्हणून हे नामाचं सामर्थ्य, नामाचं श्रेष्ठत्व माऊलींना ज्ञात होतं. आणि म्हणूनच नामदेव, नामच देव जे प्रगट झाले होते या भूतलावर, माऊलींना वाटलं देवाला आश्चर्य वाटलं, कौतुक वाटलं, आनंद वाटला. एवढा मोठा माणूस माझ्या नामाला मागून घेतो, माझ्या नामाला मागून घेतो. ज्ञानाला स्वतः देव होता येतं. अहम ब्रह्मास्मी. माझं बोलणं कळलं? अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म, तत्वमस्यादि अहम ब्रह्मास्मी. पण माऊलीने तो सोहम भाव मान्य केला नाही. जया सोहम भाव आटकू, मोक्ष सुखा लागू निरंकू, तयाचा दिटीचा झणे कळंकू लागेल तुझी या प्रेमा. हे 6व्या अध्यायामध्ये ब्रह्मस्थिती काय असते असा अर्जुनाने प्रश्न विचारला की प्रभू ब्रह्मस्थिती काय आहे? ब्रह्मस्थिती काय आहे हे विचारल्यानंतर देवाला अशी काळजी वाटली की त्या स्थितीचं वर्णन केलं तर हा ब्रह्म झाला तर माझं काय होईल. ज्ञानेश्वरीतल्या क्रीम अशा या ओव्या आहेत. क्रीम वरची क्रीम ओव्या म्हणून दाखवतो. मी वयाच्या 6 वर्षापासून ह्या ओव्या ऐकतोय. इतक्या काळ या ओव्या, म्हणून मी त्या ओव्या ज्ञानेश्वरीत बघून पाठ केल्या नाही, दादा महाराजांच्या कीर्तनात ऐकून त्यांच्या आवडीच्या ओव्या. बघा आता कशा सुंदर ओव्या आहेत. ब्रह्मस्थिती काय आहे हे विचारलं. जसं आपला मुलगा घरामध्ये अमेरिकेबद्दल जास्ती चौकशी करू लागला की आपलं उगीच धडधड होते. निघाला तर नाही ना, आणि गेला तर तिथलीच एखादी गोरी पकडून राहिला तर, असं खूप घडतं. आणि जवळजवळ गेलेले 90% तर परत येतच नाहीत. 10% अपवादात्मक, त्यांना जर योग्य नोकरी मिळत नसेल आणि त्यांचा सन्मान होत नसेल तर परत येतात आणि उगीच सांगतात देशाभिमानाकरता परत आलो. असं काही नसतं. उगीच थाप मारून देतात. आपण ही मान्य करून घ्यावी. काय योग्य नोकरी मिळायला इथून गेलासच का अगोदर एवढा तर तुला देशाभिमान होता तर? तसं काही नसतं. पण जशी काळजी वाटते, मुलांनी कुठलं तरी नाव काढलं की आपल्याला असं वाटतं की एवढं यांना शिकवलं आणि शेवटी आपण दोघंच. तुकडा कडून घालायला कोणी नाही आणि हात उचलत नाही तेव्हा तोंडात घालायला कोणी नाही.
हेच काय आपल्या तपश्चर्येचं फळ? मुलांना शिकवण्याकरता कर्ज काढलं पण अजून फिटलं नाही, आणि पुन्हा यांची भेटण्याची शाश्वती नाही. हे नाव काढल्यानंतर जसं काळजी वाटते तसं ब्रह्मस्थिती घाबरले भगवान. आणि ओव्या बघा माऊलीच्या, हे श्लोकात नाही, पण श्लोकात असलं नसलं तर बिघडतं काय? श्लोकही सांगणारा तोच आणि ज्ञानेश्वरी सांगणारा तोच. बिघडलं कुठे? तोच अवतार. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. तोची अवतार धरी अलंका पुरासी, आणि ज्ञानाबाई सुंदरी तारावया. बघा कशी उभी सुरू झाली. विपाय म्हणजे यदा कदाचित, विपाय अहंभाव ययाचा जाईल. अहंभाव जाण्याकरता परमार्थ, आणि देवाला काळजी काय पडली ती बघा. विपाय अहंभाव ययाचा जाईल, आणि मी तोची हा जरी होईल, मग काय की जेले एकलिया. दिठीच पाहता निविजे, का तोंड भरोनी बोलिजे. ना तरी दाटोनी खेव दिजे, ऐसे कौन आहे. पुढचा ऐका ओवी. या काकुळ नारदने अन्योपदेशाचे निहाताशणे, आणि बोला माझी मन मने अलिंगू सरला. कवणासी चाळवावे जरी ऐक्य झाले. कुणाशी बोलू? हा जर ब्रह्म झाला तर माझं कसं होईल? काय अप्रतिम विषय बरं का. म्हणून तिथे लिहिलंय 12व्या अध्यायाला, सोहम भाव अटक आहे भक्ती करता. सोहम मीच देव, सोहम मीच ज्ञान मात्र. अटक आहे, कारण देव होणं हा भाग निराळा. ज्ञानेश्वर महाराज देव होतेच, नामाच्या आधाराने ते देवाचे होण्याकरता आले. जरा निराळी विषय आज. काय होण्याकरता आले? देव तर होतेच, ज्ञानदेव, प्रश्नच नाही. पण त्यांना कळलं की देव होण्यापेक्षा देवाच्या होण्यातला जो आनंद आहे, आणि देवाचं जर व्हायचं असेल तर त्याच्याकरता नामाच्या खांद्यावर हात ठेवला पाहिजे. वर्मय वारकरी संप्रदायातल्या हे माणसं कोणी ओव्या बघतही नाहीत, तेवढी गरजही पडलेली नसते, कारण सगळे मुमुक्ष आहेत, सगळे मोक्ष व्हायला निघालेत, मुक्त व्हायला निघालेत. त्यांना या ओव्याची गरजच नाही, त्यांना ते अटक नाही. पुढचं कसं म्हटलंय बघा. मोक्ष सुखा लागोनी रंकू, मोक्षाच्या मागे लागलेली भिकारी, त्याचं तुझ्या माझ्या प्रेमसुखाला दृष्ट लागेल. तयाचिया दिठीचा झणे, कळंकू लागेल तुझिया प्रेमा. तुझ्या माझ्यातलं जे प्रेम आहे त्याला हा कलंक लागेल. ऐश्वर्यवती ज्ञानेश्वरीमध्ये या विषयावर डबल पानाचं चित्र घातलंय मी मुद्दाम. सेंटरला 6व्या अध्यायाला मुद्दाम घातलं हे चित्र, माणसांच्या लक्षात यावं, पण येत नाही. ती ज्ञानबाची मेघच लक्षात येत नाही, तर ते कसं तरी बघावं नेमकं काय आहे आणि ज्ञानेश्वरी काय आहे. हे लहानपणापासून बाळकोडी मिळालेलं आहे, त्यामुळे ते असं आहे की ज्ञानेश्वरी काय आहे, ही ज्ञानेश्वरी आहे, आणि हे सोडून जे बाकी आहे ती गीतेवरची टीका आहे. आणि काही काही वेळेला जे विषय येतात, म्हणून नेहमी मी सांगितलंय की गीतेत ते आहे ते ज्ञानेश्वरीत आहे, पण जे ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेत नाही. आणि हे गीतेत नाही असण्याचं कारण नाही, कारण त्याच्या मनात जी चलबिचल झाली
ते संत होऊन वर्णन करावं लागलं. ते संत झाले, अवतार घेतला संतांचा आणि वर्णन करू लागले की काय घडलं त्यावेळेला. हा मुक्त होऊ लागला ब्रह्मस्थिती. मग पुढची अन्य उपदेशाचे निहाताशणे, म्हणजे जे सांगायचं होतं ते न सांगता, ब्रह्मस्थितीचं वर्णन न करता ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या साधूंचं वर्णन देवाने करायला सुरुवात केली. दिला टर्न दुसरीकडे आणि जवळ घेतलं. माझ्या बाबा तू गेलास तर माझं कसं होईल रे, विषय संपवून टाकला. कळलं का? म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवो निधी भ्रम, अहम ब्रह्मास्मी हा असेल वेदांत शास्त्राची सीमा असेल, पण त्यांचं जे शेवटचं ज्ञान तो वारकरी संतांचा भ्रम. मी काय म्हटलं कळलं का? ते ज्याला ज्ञान म्हणतात त्याला संत आमचे भ्रम म्हणतायत. तुका म्हणे अहम ब्रह्म आड येवो निधी भ्रम. देवा मीच देव आहे म्हटल्यानंतर संपलं की सगळं. तू स्वामी मी सेवक खंडना नको करू यासी. तू स्वामी, तू माझा स्वामी आहेस, मी तुझा सेवक आहे, याच्यात खंडना करू नकोस. आणि हे सुख भोगण्याकरता माऊली पंढरीला आले. ओघाओघाने केव्हा आला तर मुद्दाम ओव्या वाचून तुम्हाला सांगेन तो हे विषय. अप्रतिम अप्रतिम काय वारकरी संप्रदाय आहे, काय त्यातलं तत्वज्ञान आहे. अहो नको तिथे माणसं तत्वज्ञान वळवता येते, काही कारण नाही. ओढा ताण इतकी त्याची करायची. अरे कोणाचं नडलं इथे? ही काय मंडळी अभ्यास करायला आली नाही ज्ञानेश्वरीचा. ही ज्ञानेश्वरी आणि संत वाङ्मय ऐकून तृप्त होण्याकरता आलेली आहेत. समाज कशा करता येतो हा काही इथे पाठ चाललेला नाही माझा. संतांच्या विचाराशी एकरूप व्हावं आणि तृप्त होऊन गर जावं. नाही कळलं तरी हरकत नाही, पण तहान भागली एवढं तरी कळलं. आणि तहान भागते का न भागते हे लहान मुलाला सुद्धा कळतं. आईच्या अंगावर पिण्यापूर्वी असं डुष्णी मारत असतं आणि पिल्यानंतर असंच तोंड काढून असंच तृप्त होऊन निघून जातं तिच्या मांडीवर. तसं ज्ञानेश्वरी, संत वाङ्मय, नामदेवराय काय, अहो ही सगळी ज्ञानेश्वरीच आहे. ही मुलगी मला काल म्हणली परवा, तुम्ही ज्ञानेश्वरी सांगत नाही. मला कळलं नाही तिचं काय म्हणायचं ते. दुसरं कोणीतरी येऊन मला म्हणालं, बरेच सजेशन असतात, माऊलीबद्दल तुम्ही काहीच बोलत नाही. माझं त्यांचं तितकंसं जमत नाही म्हणून बोलत नाही. एवढा आनंदाचा विषय चाललाय. काय आहे ते, म्हणजे याचा अर्थ असा झाला की आता नामदेव महाराज कळले, आता द्या सोडून. म्हणून माझ्याजवळ येऊन बोलताना 10 वेळा नाही 50 वेळा येऊन विचार करून बोला. बरं का? म्हणजे इतकं तुम्हाला नामदेवराय कळले का? अजून मला कळले नाही, तर तुम्हाला कळले लगेच ऐकायची घाई झाली. लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. ऐकण्यापेक्षा काय ऐकलं आणि काय कळलं एवढा एक जरी प्रश्न विचारला तरी पुन्हा रिपीट करता येणार नाही. पण माणसांच्या लक्षातच येत नाही. प्रत्येकाला असं वाटतं आम्ही दाखवावं महाराजांना की आम्हालाही याच्यातलं काही कळतं. तुम्हाला काय कळतं हे मलाही कळतं. अहो ज्ञानेश्वरी म्हणजे काही ग्रंथ नव्हे, ज्ञानेश्वरी म्हणजे काही पुस्तक नव्हे. जे आहे ते तुमच्या माझाळचं जे ज्ञान आहे ते अज्ञान सापेक्ष नव्हे, ते गुणमय नव्हे, ते वृत्ती ज्ञान नव्हे, ते ईश्वरी ज्ञान आहे. हे कळणं हेच ज्ञानेश्वरी. कळलं का बाळा तुला? काय
तुम्हाला काय वाटतं, ज्ञानेश्वरी म्हणजे काय पुस्तक आहे? ज्ञानेश्वरी म्हणजे काय ग्रंथ आहे? नाही आहे ते ज्ञान. कसं आहे? नखोनी केशिवरी उभ्यासे जागे शरीरी. नखापासून केसापर्यंत ज्ञान जिवंत आहे, हजर आहे. म्हणून केसाला असं लावलं तरी कळतं, हात असं लावलं तरी. कोण रे? चिमटा तर काढला नाही ना? नाही म्हणजे चिमटा नाही, पण केसाच्या असं तिथे सुद्धा ज्ञान हजर आहे. नखोनी केशिवरी म्हणजे कळलं का? नखाला ठेस लागली तर केसापर्यंत कळ जाते की नाही? कारण नखाला लागलं की तेवढा अंगठाच दुखतो, वर काही होत नाही. पहिली जी कळ जाते ना, काय झालं, अरे इथे लागलं ना, इथे काय झालं, इथपर्यंत कळ गेली. म्हणजे कळलं का? जी चेतना आहे, जे चैतन्य आहे, ते नखापासून केसापर्यंत आहे. आणि ही प्रतिती प्रगट होणं नामेच ज्ञानेश्वरी कळणं. असे ईश्वरी ज्ञानाचे मूर्तिमंत गाभा ज्ञानदेव. प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी, तारिले जगासी नाम मात्रे. असं वर्णन आहे त्याचं. प्रत्यक्ष परब्रह्म येऊनी अवतारासी. प्रत्यक्ष परब्रह्म माऊलीच्या रूपाने अवतीर्ण झालं. पण परब्रह्म असताना जे बोलता आलं नाही ते माऊली म्हणून सांगू लागले की त्यावेळेला माझ्या जीवाची घालमेल अशी झाली. एखादं मूल गच्चीत वागून वागतंय आणि ते 1 मिनिट ती धावत जाते आणि त्याला पकडते घेऊन येते आणि मग सांगते कथा. काय सांगू, इतका वाकला होता, माझ्या जीवात जीव नव्हता, मी वरून बघितलं, धावत आले 1 मिनिट, पण माझा जीव वर गेला होता. मग ते 1 मिनिट काही बोलली नाही. तसं हा 1 मिनिटातलं जे बोलणं घडलं त्यावेळेला, जी घालमेल झाली हृदयामध्ये की आता हा ब्रह्म झाला तर कवणीशी चाळवावे जरी ऐक्य झाला. म्हणून भेदामध्ये अभेद प्रतिती भोगत होते नामदेवराया. ती प्रतिती भोगण्याकरता, ती अनुभूती घेण्याकरता पंढरीला आले. तान भुकतवा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. मला खूप चिंता वाटते नामाची. नामाची मला खूप चिंता वाटते. माझ्या नामाचं कसं होईल? थोडीशी त्यांना वाट करून द्या. माझ्या नामाचं कसं होईल याची मला चिंता वाटते. काय सांगतायत बघा माऊलीना. तान भूक तुवा जाणावी जीवीची, म्हणजे चिंता याची थोर वाटे. मग नामयाचा हात धरोनी श्रीपती. मग नामयाचा हात धरोनी श्रीपती, देतू असे हाती ज्ञानदेवा. काय भाग्य आहे ना हो नामदेव महाराजांचं. देवाने हात घेतला हातामध्ये आणि माऊली नवे 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 नामाचा हात ज्ञानाच्या हातात दिला आणि आता हातात हात घालून पुढचं कार्य करा दोघं. या संप्रदायाला ज्ञानही तितकंच महत्वाचं आहे आणि नाम तर आम्ही नामाचे धारक. नेणो प्रकाराणिक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. असा हा संप्रदाय आता. कळलं का माऊली? हो, तुम्ही योग सोडून आला. अहम ब्रह्मास्मी ही प्रतिती टांगून ठेवली खुंटीला. बस झालं काम, आता त्याची काही गरज नाही आहे. कळलं मी ब्रह्म आहे, पण मी ब्रह्म हे कळून भागत नाही. ब्रह्मामस्मी हा अभिमान शुद्ध ब्रह्म नव्हे दान. अजून प्रमाण. ब्रह्मामस्मी हा अभिमान शुद्ध ब्रह्म नव्हे दान.
मी ब्रह्म आहे म्हणजे मी शिल्लक आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणजे अहम जिथपर्यंत शिल्लक आहे तिथपर्यंत ते शुद्ध ब्रह्म नव्हे. ब्रह्मास्मी हा अभिमान शुद्ध ब्रह्म नव्हे जाण असं सांगतात. शुद्ध ब्रह्म नाही ते. म्हणून ते टांगून ठेवलं. ज्ञानदेवा घर चिदानंदी. ज्ञानदेवा घर चिदानंदी. चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी वास्तव्य करणारे ज्ञानेश्वर महाराज खांद्यावर पताक घेऊन पंढरीची वाटचाल करत आले. अहम ब्रह्मास्मी हे माझं ज्ञान आहे आणि पंढरीची वारी ही माझी आवड आहे. पंढरीची वारी ही माझी आवड आहे, माझी श्रद्धा आहे, माझं जीवन ध्येय आहे. आणि ते त्यांची इच्छा होती म्हणून 700 वर्ष चालू आहे. नाही तर चालली असते काय? माऊलीच्या मनामध्ये वारी बद्दल जर प्रेम नसतं तर इतक्या थाटामाटात वारी वाढलीच नसती. हे लक्षात घ्या. वारी वाढणं म्हणजे नामदेवरायाच्या हातामध्ये पहिला हात घेतला, तो हात अजून सुटला नाही हे त्याचं दर्शक आहे. हे लक्षात घ्या, विसरू नका. हे त्याचं वैशिष्ट्य आहे, नाही का? आता मीच ज्ञानी आहे म्हटल्यानंतर गरज काय? अहम ब्रह्मास्मी, मी देव. मी देव म्हटल्यानंतर वारीची गरज काय? गरजच नाही. सगळं संपलं, परमार्थ संपला सगळा. तसं नाही आहे, तसं नाही आहे. आता मला कळलं मी देव आहे, पण इथून पुढे देव माझा, मी देवाचा. ऐसी सत्य सत्यव देवाच्या. बरं का? आणि इथून मनामध्ये पांडुरंगाच्या दर्शनाचा वेध लागला. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखिला डोळा बाई येवो. आणि हातामध्ये हात दिला. राणी वणी जनी विसंबसी झणी धाडितो देखून आरत तुझे. जाताना रान लागेल, वन लागेल, काटे कुटे लागेल, पण ज्ञानोबराया नामाबद्दल तर तुमच्या मनातलं अर्थ बघितलं आणि म्हणून तुमच्या हातात देतोय. हो, नाहीतर एवढं तुम्हाला चालत यायची गरजच नव्हती. म्हणजे हे नाम घेण्याकरता सुद्धा वारी करून गेले. माझं म्हणणं कळलं का? हे नाम घेण्याकरता आळंदीहून पंढरपूरला वारी करत गेले. पुढचं बघा. चरणी ठेवूनी माथा निगते झाले दोघे, आले चंद्रभागे केले स्नान, पुंडलिकाचे शरण वंदून या माथा, उतरले भीमा पैल तीर. तीर्थयात्रे प्रती बोळविला नामा, आले निजधामा देवराव. सगळीच मजा आहे बघा. दोघाला निरोप दिला. माऊलीला मिठी मारली, नामदेवरायाला मिठी मारली. आणि त्यांनी वळून बघायच्या आत देवाने पाठ फिरून आले. देवाच्या डोळ्याला धार लागली. एक डोळा माऊली करता रडत होता, एक डोळा नामदेवराया करता रडत होता. दोन्ही जीवीचे जीवलग. देवाला सुद्धा मनातून बरोबर वाटलं नाही. ते सगळ्या तीर्थाचं तीर्थ मी समोर उभा आहे आणि कुठे निघाले मला सोडून? आता बोलणं कळलं का? अनंतकोट ब्रह्मांड नायक समोर उभा असताना आता कशाची तीर्थयात्रा, काय धुवायचंय पाप? पण असू दे, असू दे. तीर्थयात्रेच्या निमित्ताने ज्ञान आणि नाम जवळ येऊ दे आणि वारकरी संप्रदायाची भगवी पताका जगभर फडकू दे. जगभर फडकू दे. सामान्यातल्या सामान्य माणसाला कळू दे की भगवंताचं नाम घेण्याचा अधिकार तुला आहे आणि ते ज्ञान ग्रहण करण्याचाही अधिकार तुला आहे, हे जगाला कळू दे. आले निजधामा देवराव, चरण प्राक्षाळाया
रुक्मादेवी आली, श्रीमुख न्याहाळी भरोणी दृष्टी. मातोश्री आल्या, पायावर पाणी टाकलं आणि असं वर बघितलं पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे. ते निडारले नयन, स्वेदे भिजले वदन, हृदय झाले पूर्ण करुण रसे. आईसाहेबाला पांडुरंगाच्या चेहऱ्याकडे बघितला. चेहरा उतरलेला होता, घाम आलेला होता, डोळे ओले झालेले होते. नाम ना नामीचा तत्वता अभेद आहे. त्यामुळे नाम लांब गेल्यानंतर नामी उदास होणारच, नामी उदास होणारच. बाप कृपेचा सागरू, सुखाचा सुखतरू, अर्थ लोभा पुरू दिना लागी, चरणी ठेवणी माता पुसे जगन्माता, आजी का अवस्था विपरीत देखी. जगन्माता विचारते, काय झालं आज तुम्हाला, काय झालं. जसं आपलं चेहरा उदास झाल्यावर बायको विचारते, आज काय झालं, का ऑफिसमध्ये भांडण झालं, का कोण बोललं, का काय झालं. धंदेवाईक असेल तर काही धंद्यात नुकसान आलं, का काही भानगड झाली, का काय झालं. आता ह्याच्याकडे नुकसान नाहीच, तरीही चेहरा उतरलेला. आणि आईसाहेबांनी असा चेहरा कधी बघितला नव्हता. बडे बडे येऊन गेले. उलट देवाने म्हणायचं, बरं झालं लवकर कटलं. हो, बरं झालं लवकर गेलं असं म्हणावं. आणि आज या दोघांना पोचून आल्यानंतर डोळे पाणवलेले, कंठ सद्गतीत झालेला, म्हणे वाटते जडभारी नाम याचा वियोग, दाटले उद्वेग चित्त माझे. रुक्माई, तुला कसं सांगू, तुला माहिती आहे या नामाचा जन्म झाल्यापासून तो मला कधी सोडून गेला नाही. मला कसं कसं होतं. घरामध्ये लहान मुलं फिरायची सवय असते आणि प्रत्येक 5 मिनिटांनी आई ग, आई ग, आई ग, काय पाहिजे तुला, काय नाही, आई ग. हा जो ग आहे ना, तो फार मोठा गमतीचा आहे. आणि पुढे ओढतं आग, आई ग संपत. उत्तर आयुष्यामध्ये आई ग संपत आणि आग ऐकलंस का, कळलं का, असं होत. ही मोठी गंमत आहे, मोठी मजा आहे याच्यामध्ये. तेव्हा हाक मारणार मूल गेलं गळातलं. पांडुरंगा, माय बाप्पा, माझ्या अगोदर जेवला तास. अरे नामा, मी तुझी वाट बघितली. नाही, माझ्याबरोबर पुन्हा जेवा. आणि तो हट्ट पुरवण्याकरता देवानी नामदेवरायाबरोबर पुन्हा जेवावं. नामाच्या हातावर पाणी घालावं, पितांबराने असं तोंड बिंड पुसावं. काय भाग्य आहे हो. तुम्ही नाम घेऊ लागा, तुमचंही भाग्य येईल तेच. तुम्हाला लय लय शहाणी समजता. फार शहाणे समजता. तुम्हाला असं वाटतं जगामध्ये आमच्यासारखं कोणी शहाणं नाही. काय विद्वानांच्या बद्दल तर बोलायची गरजच नाही. त्यांना असं वाटतं अहम ब्रह्मास्मी. कोणी म्हणतो आम्ही देव मानतो, कोणी म्हणतो आम्ही मानत नाही. काय कुठे देव तुझ्या मान्यावर न मान्यावर आहे. त्याच्या गणती सुद्धा नाही. तू काय म्हणतोयस ते. दर्या में खसखस. दर्या, अरे कोण तू बोलतो, कोण कोण तुला विचारतो. तो म्हणतो त्याला माहिती आहे, हे माझ्या तोंडाने बोलतोयस काय. आणि असे तुझ्यासारखे कोणीतरी बोलणारे असावेत. चालतं चालतं. काही चांगले म्हणणारे असावेत, काही वाईट म्हणणारे असावेत. नामे जीवन आहे काय. आता तुमच्यासारखे रोज येणारे आहेत, असंही म्हणणारे असतील. एवढा कसा वेळ मिळतो आणि एवढं काय त्याच्यात आहे की रोज जाऊ. आम्हाला एम ला ज्ञानेश्वरी होती 12 मार्काची. आता हा 12 मार्क वाला आणि त्याच्यात ऑप्शन मधून सोडून देणारा.
आता याला ही ज्ञानेश्वरी काय कळायची? तुकाराम महाराजांचा अभंग आम्हाला होता की आदी होऊन जाते. तो होता का नव्हता कोणाला माहित, सिनेमातला वाचला ऐकला होता पागनीसांचा. काय आमच्या लहानपणी तो पिक्चर फार प्रख्यात झाला होता, आदी विजय गले वगैरे वगैरे वगैरे. काय विचार करून बघा की काय जीवनातली गंमत आहे. काहीच कळत नाही आपल्याला, असे जीवन इतकं आहे. अरे आयुष्याविषयी एक नामदेवराय कळून घ्यायचं म्हटलं तर तुमचं माझं आयुष्य मला पुरायचं नाही. काय सांगा ही लज्जत आहे, काय याच्यातलं वैशिष्ट्य काय आहे बघा तर. म्हणे वाटते जडभारी नामयाचा वियोग, दाटले उद्वेग चित्त माझे, कवण्या सुखे स्थिर न राहे माझे मन. अरे 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 काही डोळा देखन प्राण माझा. तुमचं माझं चित्त विचलित होतं हे मला माहिती होतं. मी अरे अरे काय केलं कळलं का तुम्हाला? तुमचं माझं चित्त विचलित होतं हे मला माहिती होतं, पण देवाचं सुद्धा चित्त विचलित होतं. हे आश्चर्यकारक उद्गार या अभंगातून आपल्याला दिसून येतात. हे या तीर्थावळीचं आश्चर्य आहे. म्हणून त्या यात्रेमध्ये माऊलीने भाग घेतला. नीट लक्षात, आश्चर्य वाटलं. काय आश्चर्य आहे. कवण्या सुखे स्थिर न राहे माझे मन, काही डोळा देखेन प्राण माझा. म्हणजे लक्षात आलं का? परमात्मा सगुण साकार होण्याकरता त्याला जो प्राण लागतो तो प्राण म्हणजे नाम. म्हणून जेव्हा नाम मुखाने तुम्ही घेता तेव्हा देवाचा प्राण तुमच्या मुखात असतो असा सिद्धांत आहे. म्हणून घ्या. जेव्हा नाम मुखाने घ्याल तेव्हा समजावं विठ्ठल 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 विठ्ठल, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. हे जे नाम आहे तो देवाचा प्राण तुमच्या मुखात आहे. कारण त्यांनी सांगितलंय नामा माझा प्राण आहे, नामा माझा प्राण आहे, नामा माझा जिवंतपणा आहे. बरं का? अहम ब्रह्मास्मीने निर्गुण होईन आणि नामाने सगुण होईन. म्हणून सगुण होण्याकरता नाम हा माझा प्राण आहे. समजून घ्या विषय काय याच्यामध्ये सांगितलं. हे इथे मोठी ही सुद्धा नामाची मेक आहे. जशी ज्ञानबाची मेक आहे ही सुद्धा नामाची मेक आहे. जेव्हा नामाला प्राण म्हणून देव आपल्या मुखाने म्हणतायत, त्यांना माहिती आहे की हे मुख या नामाने मला प्राप्त झालं. बरं का? आणि म्हणून मला असं वाटलं मी आकार घ्यावा, हात घ्यावेत, दोवरी दोन्ही भुजा ओया सांगितल्यात, पुन्हा त्याच्यात वेळ घालवत नाही. इष्टमित्र बंधू मायबाप सखा, ही नामे मज देवा ठेविली देणे. आकार निर्माण झाल्याशिवाय, नातं निर्माण झाल्याशिवाय ही नावं येत नाही. तो इष्टमित्र बंधू मायबाप सखा. कोण आहेस? तू माझी माऊली, तू माझी गाऊली, तू माझी साऊली. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, ही नावं ठेवली. इष्टमित्र बंधू, कोण आहेस? देवा पांडुरंगा तू कोण आहेस? इष्ट आहेस, मित्र आहेस, विठ्ठलामुचा निजाचा, सज्जन सोयरा जीवाचा, माय बाप चुलता बंधू अवघा तुझशी संबंध. काय म्हणतायत? विठ्ठलामुचा निजाचा, सज्जन सोयरा जीवाचा, माय बाप चुलता बंधू अवघा तुझशी संबंधू. विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती, विठ्ठल हा चित्ती वैसला असे. विठ्ठल हे अंग व्यापिली हे काया, विठ्ठल हे छाया माझी मज. बैसला विठ्ठल जिभेची आ माथा, नव दे अन्यथा आन दुजे. किती गोड 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 अभंग आहेत. सगळा सोयरा धायरा जीवलग सगळं नातं त्याच्याशी. सखा तोच, मित्र तोच, वैरी तोच, चांगला तोच, वाईट तोच, खरा तोच, खोटा तोच, जवळचा तोच, परका तोच, एवंच तोच.
हा, तो कैसा मज विण राहिला पुला प्राण, ही चिंता दारुण वाटे मज. माझा प्राण सखा आहे, तो माझ्याशिवाय कसा राहील, मी तरी त्याच्याशिवाय कसा राहू, माझ्याशिवाय कसा राहील. अगं तुला माहिती आहे ना, सकाळी उठलं की नामा तोंड धुवायला इथे येतो, तूच दूध गरम करून देतेस, पुन्हा माझा नामा जेवायला येतो. कसा राहील ग, कसा राहील ग, कसा राहील. तवती महामाया म्हणे जी यादवराया, जणी तुमच्या नामया तिठी लागे. आईसाहेबाला सुद्धा मनात असं घालमेल झालं, माझ्याकरता एवढा कधी जीव तुटला नाही, एवढ्या त्या नामाकरता तुटतोय. महामाया जगन्माता म्हणते, सख्या पांडुरंगा, मला असं वाटतं या तुझ्या नामयाच्या प्रेमाला कुठेतरी दृष्ट लागली तर नाही ना. दिठी लागे, दिठी लागे. शोक मोह दुःख क्षणा माझी जाळी, ते जीवन त्याज जवळी नामा तुमचे, नाम तुमचे. अहो तुमच्या कसं लक्षात येत नाही. शोक मोह दुःख क्षणा माझी नाहीसं होतं, असं नाम जर तुमचं त्याच्या जवळ आहे तर तो दुःखी कसा होईल. काय प्रश्न तरी लिहिलेले आहेत आणि काय मांडलेलं आहे बघा. तुम्ही उगीच का रुष्ट होता, एवढे दुःखी का होता तुम्ही, तुम्हाला नामाची काळजी पडली, पण तुमच्या कसं लक्षात येत नाही. अहो क्षणामध्ये शोक मोह दुःख दूर करणारं नाम जर तुमच्या नामाजवळ आहे तर एवढी काळजी का करता. माझे भक्त मज अनुसरले चित्ते, त्याऊनी पड्यंते मज अणिक नाही. अगं रुक्मिणी, आता तुला कसं सांगू, पड्यंता म्हणजे लाडका, पड्यंता म्हणजे आवडता. ज्ञानेश्वरीत म्हणतात, पड्यंतयाची कहाणी हे भुलीची भारणी, न बोलवी परी बोलवी शुद्धा. पड्यंतयाची कहाणी, पड्यंतयाची कहाणी. जो आपला लाडका आहे, जो आपला आवडता आहे, त्याच्याबद्दल कोणी बोलू लागलं ना तरी आपल्याला बरं वाटतं. खरंय की नाही. एखाद्या व्यक्तीवर आपला जीव असतो, आवडीची व्यक्ती असते, आणि त्याच्याबद्दल नुसतं जरी सांगितलं काही, काय काय पड्यंतयाची कहाणी. शब्द किती गोड हो. भुलीची भारणी, ही भूल आहे. ते प्रेम भारावून टाकतं, भारल्यासारखं. भारलेलं माणूस काय करते ते कळत नाही. भारलेलं कळलं का, काय झाले होते म्हणे, भारून गेले. तसं ती प्रेमाची अवस्था ही भुलीची भारणी आहे. त्यामुळे काय घडतंय ते कळत नाही. भुलीची भारणी. मग तुम्ही म्हणाल एवढे भारावून गेलाय, मग बोलता कसे. न बोलवे परी बोलवी श्रद्धा, पड्यंतयाची कहाणी. पै प्रेमळाची वार्ता, जे अनुवादती प्रियोत्तमा, ते मानू परम देवता आपुली आम्ही. जे माझ्या प्रेमळाची वार्ता सांगतात त्यांना मी देव मानतो. प्रेमळाची वार्ता जे अनुवादिती प्रियोत्तमा, ते मानू मानू परम देवता आपुली आम्ही. जे माझ्या प्रेमळाची कथेचं वर्णन करतात त्यांना मी देव मानतो. मग ज्याची कथा सांगतात तो कोण, देवाचाही देव, देवाचाही देव. बघा किती प्रेम आहे, किती प्रेम आहे. म्हणून सांगतायत बघा, माझे फक्त मज अनुसरले चित्ती, त्याऊनी पड्यंते मज अणिक नाही. व्यक्ततेने घडे त्याची या आवडी, या युग प्रौढी हेची मिरवी. त्याचेनी कृतार्थ असे मी पूर्ण काम, ते माझे परम प्राणसखे. अरे माझे भक्त हे माझे प्राणसखे आहेत, ते माझे आश्रम, मी त्यांचा विश्राम. काय लिहितायत बघा महाराज, ते माझे आश्रम, मी त्यांचा विश्राम. जिही रूपनाम केले मज, ज्यांनी मला रूप आणि नाम दिलं, भक्ताने दिलं. मुलांनी आई हे नाव दिलं, मुलामुळे आई नाव, मुलामुळे बाप नाव.
मूलच नाही, नाव कुठून? मुलामुळे, मुलामुळे आई, मुलामुळे. तसं तुझ्या भक्तामुळे देव, भक्तामुळे देव म्हणून सांगतायत. मी त्याचा सोयरा ते माझे सांगाती, करी त्यासी एकांती सुख गोष्टी, जी तनुमनी प्राण लाविला मजकडे, मी तया आवडे जीवाहोनी. ते माझ्या भाग्याचे अधिकारी विभागी, वैकुंठ त्या लागी वसते केले, तैसे माझे दास मजमादी उदास, असती समरस तुझे नवीन. पुष्कळ आहे, म्हटलं सोडून देतो. तव ते आवडते भक्त अंतरंगा पुले, देवे बोलविले एकांतासी, म्हणी या नामा परते मज, दुजे नावडे सांगे तया पुढे केशराजा. त्या देवतांची दृष्टी मन माझे निवे, वाटे त्या चालावे हृदया माझी, घालावे हृदया माझी, त्याचे निलोभे मन माझे मोहिले, अखंड राहिले त्याच पासी. बघा, इथे एक मजा आहे या नामदेव महाराजांच्या वाङ्मयामध्ये. गीतेमध्ये सांगतात, तू मन हे मीची करी. कळलं का रे अर्जुना? तुझं मन माझ्याकडे लाव. आणि इथे सांगतायत माझं मन त्याच्याकडे गेलं. माझं म्हणणं कळलं का? म्हणून तुम्ही नामधारक व्हा. तुम्ही नामधारक झाल्यानंतर तुम्हाला देवाकडे मन लावण्याची गरज नाही, देव तुमच्याकडे मन लावील. नाही कळलं? सांगतो. मुलाने आईचा हात धरायचा म्हणजे आईकडे मन लावायचं, आणि आईने मुलाचा हात धरायचा म्हणजे आईने मुलाकडे मन लावायचं. एवढं तरी कळलं? हा, रस्त्याने मुलं पाहिलीत का? ते असं धरून ओढत असते आणि ती इकडे तिकडे बघतो. आई घोडा, आई फुगा, म्हणजे त्याचं मन फुग्यात, पण आईचं मन त्याच्यावर असल्या कारणाने ती हात सोडत नाही. म्हणून गीता क्रिया करायला सांगते आणि तीर्थावळी प्रेम काय आहे ते दाखवून देते. आणि इथे सांगितलं जातं की म्हणून हिंडे मागे मागे, मी त्याच्या मागे फिरतो, पण एक घ्या, नाम घ्या. ते आई त्या बाळाचा हात का धरते? आई आई आई, विठ्ठल विठ्ठल, विठाई माऊली, पांडुरंगा पांडुरंगा, त्याच्याकडेच मागावं. पांडुरंगा फुगा, पांडुरंगा मला चांगले कपडे पाहिजेत. काय बिघडलं मागितलं तर? दुसऱ्याकडे मागितलं तर भीक मागणं, आणि आईकडे मागितलं तर हट्ट लाड. बरं का? बाहेर चला, याला प्रमाण देतो तुम्हाला, प्रमाण. अरे असं मस्त सुचत जातं, बघितलं का तुम्हाला? इथे बसलं की नाही चालू राहतं काम. कबीरजी देवाकडे गेले आणि एकदा त्याला म्हणाले, क्यों बे? ते म्हणले, क्या चाहिए? क्या चाहिए? भोजन चाहिए. कैसा चाहिए? ते म्हणे, आप देंगे तो कैसा देंगे? भोजन देना तो अच्छा देना, खाशी सुरापुरी, नहीं तो होगी तेरी मेरी. ए राम राया, तेरे पास में क्या तट्टू मांगू? ज्याच्या पायाला दोऱ्या बांधल्या तसं तट्टू अडेल. जाऊ दे, आता फाटा फोडत नाही मी. हे सुद्धा ऐकण्यासारखं आहे. कधी ओघ्या ओघ्याने आलं तर अडेल तट्टू सांगेन मी. अडेल तट्टू भयंकर असतात माणसं. म्हणजे ते काय असं, ते असं लगाम धरायचं आणि ते हलतं वरून, आणि ते पुढे जाण्याकरता अर्थ हे मागं सरतं. त्याचं नाव अडेल तट्टू. असं असतं. जाऊ दे, याच्यावर म्हणजे एक 10 मिनिटं तरी नक्की बोललो असतो मी, कारण तोटाच नाही. नाही हो, तोटा नाही हो. काय सगळ्या माणसाचा अनुभव आहे. साधू संताला वाटतंय हाणतायत ते पुढे जाऊन, हे पुन्हा. आणि अजून तुमच्या लक्षात येत नाही, तो टांगेवाला बघितला का? आता पुण्यात दिसत नाहीत ते.
ते हाणायचं पुढे आणि ते उलट्या लाथा मारायचं. का मला पुढे जा म्हणतोयस? अवघड आहे. जितके जितके संत आपल्याला पुढे सारायला शिकतायत तिथे आपण पुन्हा पुन्हा मागे सरकतोय. आणि असं पुढे जायचं असताना जे आयुष्यभर मागे सरकतं त्याला आडेल तट्टू म्हणावं. आणि अजून पुढा सांगतो, त्या आडेलपणाचं सुद्धा ती पूर्तता करतं म्हणून तट्टू. माझं बोलणं कळलं का? माणसं ज्या वेळेला आपल्या अहंकाराचं आणि आपल्या आडेलपणाचं सुद्धा पूर्तता करतात त्याला म्हणावं आडेल. म्हणून कबीरजी म्हणले ऐसा नहीं चाहिए, घोडा देना तो अच्छा देना, ऊपर अब्दागिरी नहीं तो होगी तेरी मेरी. आता बायकोचा प्रश्न आला. कबीर जी म्हणाले अरे क्यों कबीरा, अरे कुछ शादी विधि करेंगे? क्यों नहीं करेंगे, आप जो जोरू देंगे तो जरूर करेंगे. तो ठीक है, कैसी चाहिए तेरे को, जोरू कैसी चाहिए? मैंने दूसरा कुछ मेरे को मालूम नहीं भगवान, मगर जोरू देना तो अच्छा देना, संतन को लगे प्यारी. जोरू देना तो अच्छा देना, संतन को लोगे प्यारी, नहीं तो होगी तेरी मेरी. बाग मग तुझ्यावर बाया सारल्या, हा घोडे जायचं ना पंढरी इकडे जायच्या ऐवजी पुन्हा संसाराकडे फिरते. हा घोडू पुढे सरायला पाहिजे पुन्हा मागे फिरते. हा शिळे तुकडे वारकरी म्हणून, वारकरी आहेत घाल खायला काय. तुझा भाऊ आलाय होय, अमूलचं श्रीखंड आणतो. अरे मुडद्या, म्हणजे बायकोच्या भावाला श्रीखंड. वारकरी आले चालतं त्यांना काही नाही, तसं काही नाही, ती मंडळी फार हे असताना घाला काही खायला. आमचे कबीरजी म्हणाले वैसा नाही आहे, भोजन देना तो अच्छा देना, डालडातला शिरा नाही. आमचा देव साजूक, आमचे संत साजूक, आम्ही साजूक. खाशी शिरापुरी. अहो एवढं तूप खाऊन काही भलतसलत करायचं नाही, एवढं तूप खाऊन भजन करायचंय. भोजन देना तो अच्छा देना. काय कबीरजी सांगतायत तसं असंच आहे सगळं. अहो हे संत मंडळी मोठं कौतुक आहे, तुमच्या लक्षातच येत नाही आपण काय करतोय. माणसांच्या वैराग्याच्या गोष्टी कीर्तनात करायच्या, आणि कीर्तन झाल्यावर चहा दिला तर चालत नाही, ते दूध लागतं. वैराग्य आहे ना ते की. आणि पुन्हा कोणाच्या याचं चालत नाही, पुन्हा ते विचारायचं ना. अवघड आहे सध्या सुद्धा. पाणी सुद्धा काही काही घेत नाहीत, काही काही तर आपलं घरूनच पाणी आणून टाकतात. तेव्हा जेवण सुद्धा आणतात, नाही तर फळं घेतात. फळं सुद्धा कोणाची काही अवघड असतं सगळं मंडळी. मी कशा करता सांगतोय, वारकरी संप्रदाय हा दिलखुलास संप्रदाय. खुल्या दिलाने यावं, मुक्त होऊन राहावं, आणि पुन्हा बद्ध होण्याकरता माऊलीच्या दरबारमध्ये यावं. बस बद्ध होण्याकरता माऊलीच्या दरबारमध्ये यावं, गळ्यामध्ये टाळ घालावं, भजन करावं आणि नामाचा आनंद भोगावा. मी काय म्हणतोय, माऊलीच्या दरबारमध्ये नामाचा आनंद भोगावा, तेव्हा तुमची तीर्थयात्रा पूर्ण होईल. दरबार माऊलीचा, पालखी सोहळा माऊलीचा, आणि मुखानी. आणि हे जेव्हा घडेल तेव्हा त्यावेळची तीर्थावळीचा आनंद आज सुद्धा भोगता येईल. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.